पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील टीडीआर संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम आदेश देत 21 जुलै 2026 पर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये राज्य शासनाच्या 7 ऑक्टोबर 2025च्या अधिसूचनेला वैध ठरवत UDCPR मधील कलम 10.16 लागू राहणार असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पवन कदम यांच्या विशेष अनुमती याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पक्षांना नोटिसा बजावल्या असून पुढील सुनावणी 21 जुलै रोजी निश्चित केली आहे. या संदर्भात दुसरे याचिकाकर्ते नगरसेवक हरीश केणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या प्रकरणातील अंतिम निर्णय शेतकरी आणि जमीन मालकांच्या हिताचा ठरणे आवश्यक आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागल्यास टीडीआरच्या मूल्यावर सकारात्मक परिणाम होऊन शेतकऱ्यांना अधिक न्याय्य मोबदला मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलै 2026 पर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याने पनवेल परिसरातील शेतकरी तसेच बांधकाम व्यावसायिकांचे पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.